गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आरूला शाळेतून लवकर घेऊन यावं लागलं. का ते पुढे सांगतेस. त्या अगोदर इकडे मी आज उशीर झाला उठायला, त्यामुळे इतकी धांदल उडाली होती आणि त्यातून भाजी काय करायची हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे पटापट गवार पण तोडून ठेवली नव्हती, ती पटापट तोडली आणि त्याचीच भाजी बनवली सपक. आरू आणि ध्रुवसाठी दुसरी भाजी बनवली नव्हती आणि रात्रीची खिचडी गरम केली. त्यानंतर चपात्या वगैरे करून झाल्या होत्या. आरूची जुट्टू 2 वेण्या वगैरे घालून दिल्या, तिचा डब्बा आवरून हे तिला शाळेत सोडायला गेले तोवर म्हणजे बाकीचं पण आवरून घेते. चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि हे आरूला शाळेत सोडून आले. त्यानंतर दुसरी भाजी बनवली नव्हती, कारण भाजीला पण दुसरं काहीच नव्हतं. त्यामुळे आज यांना दूध आणि चपाती हे खायला दिलेलं. यांना सोडून आले आणि त्यानंतर बघा ध्रुव रात्री कॉटवरून पडला, म्हणजे बेडवरती उड्या मारत असताना त्याला बेड खूप जोरात लागला आणि इतका रडला तो, खूप म्हणजे खूप. तर तो उठल्यानंतर तेच बघितलं की दुखते की नाही. तो थोडंसं दुखत होता, थोडंसं मांडीवरती झोपला आणि आता त्याला खायला दिले. तो टी व्ही बघत बघत खात होता. तोपर्यंत मी इकडे बेडरूममध्ये आले, कारण खूप म्हणजे खूप पसारा झालेला आणि उशिरा उठलं की हे असंच होतं. काम कुठून सुरू करायचं ते समजत नाही. तर कालचे कपडे होते हँगरला लावलेले, ते सगळे काढले, इस्त्रीचे बाजूला केले. आरू ध्रुवचे एक्स्ट्राचे कपडे होते ते सगळे गड्या करून नीट व्यवस्थितपणे ठेवून दिले कपाटातील कपाटात आणि इस्त्रीचे बाजूला काढून ठेवले. त्यानंतर बघा इकडे आता मी आले किचनमध्ये आणि बेडरूममध्ये क्लीन झाली होती आणि किचनमध्ये येऊन सगळी भांडी घासायला घेतली आणि ध्रुवला शूट घ्यायला लावलं की हे असा कॅमेरा हलवतो मोबाईलचा. भांडी वगैरे घासून किचन वाटा क्लीन केला. त्यानंतर ध्रुवला शाळेत सोडलं आणि आरूला घेऊन आले. का तर तिला खूप खोकला लागलेला, सर्दी पण होती, पण पेपर असल्यामुळे तिचे सध्या पेपर सुरू आहेत, त्यामुळे तिला शाळेत जावं लागलं होतं. आणि मग आता म्हणलं म्हणजे पेपर वगैरे झाला असेल, त्यामुळे तिला पेपर झाल्यानंतर शाळेतून घेऊन आले. लवकरच आणलं आणि हॉस्पिटलमध्ये जायचं होतं, कारण खोकला खूपच होता. तर औषध वगैरे घेतलं आणि घरी आलो. घरी आल्यानंतर रात्रीची भाजी होती, त्याचं थालीपीठ बनवलं, कारण असं थालीपीठ मला आणि आरूला खूप आवडतं. ते थालीपीठ मी नॉनस्टिकच्या तव्यावरती बनवलं आणि 2 झाले होते, तर ते पटकन व्हावे म्हणून दोन्ही गॅसच्या शेगडीवरती ठेवून दिलं, कारण भूक पण खूप लागलेली आणि आरूला आणायला जायच्या अगोदर घरातली सगळी कामं झाली होती. फक्त आता फरशी पुसायची बाकी होती. थालीपीठचा वास पण इतका छान येत होता आणि त्यानंतर मग मी आणि आरूने जेवण केलं मस्तपैकी. असा होता आजचा व्हिडिओ. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.